या व्हिडिओमध्ये सितारे जमीन पर या मूवीचा रिव्ह्यू मी करणार आहे. 20 जून या दिवशी सितारे जमीन पर त्याचबरोबर कुबेरा हा मूवी सुद्धा रिलीज झाला. दोन्ही मूवीज मी पाहिल्या, परंतु काही कारणांमुळे मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी देऊ शकलो नाही. आज 23 तारीख आहे आणि मी बाहेर आहे थोडासा इतर कामामध्ये, त्यामुळे मी ते रिव्ह्यू देऊ शकलो नाही. परंतु मला असं वाटलं की काही लोकांनी अजून मूवी पाहिला नसेल त्यांच्यासाठी म्हणून मी हा रिव्ह्यू करतोय. मूवीचा बेसिक प्लॉट काय आहे तो मी तुम्हाला पटकन सांगतो. गुलशन हा जो आहे, ज्याचं कॅरेक्टर प्ले केले आमिर खान यांनी, तो बास्केटबॉलचा ज्युनियर कोच आहे आणि तो एका टुर्नामेंटमध्ये त्याच्या सिनियर कोचला एक पंच मारतो. त्यानंतर तो दारू पिऊन पोलिसांच्या गाडीला ठोकर देतो. त्यानंतर त्याला कोर्टामध्ये जेव्हा हजर केलं जातं तेव्हा त्याला अशी शिक्षा भेटते की स्पेशली एबल्ड अडल्ट जे आहेत त्यांना तो बास्केटबॉल चं ट्रेनिंग देणार 3 महिन्यासाठी. आणि जेव्हा तो ते ट्रेनिंगसाठी त्या स्कूलमध्ये जातो तेव्हा त्यांचे प्रिन्सिपल म्हणतात की या मुलांना आपल्याला टुर्नामेंट खेळवायची आहे आणि तुम्ही त्यांना ट्रेन करा वगैरे. पहिल्यांदा गुलशन त्या सगळ्या गोष्टीपासून लांब पळायचा प्रयत्न करतो, टाळाटाळ करायचा प्रयत्न करतो. तुम्हाला गुलशनचा स्वभाव एकंदरीत काय आहे तो समजतो. त्याच्यामध्ये अँगर इश्यू आहे, त्यानंतर तो खूप रूढ आहे, त्याला कुणाशी कसं बोलावं हे समजत नाही, त्याला दुसऱ्यांच्या भावना समजून घेता येत नाहीत वगैरे वगैरे असे त्याचे काही इश्यू आहेत. परंतु एकंदरीत तो माणूस म्हणून चांगला आहे हे तुम्हाला तिथून पुढच्या मूवीमध्ये समजतं. तर ते कसं, तर गुलशन याची आई जी आहे ती आई त्याला वारंवार काही सीन मध्ये सांगते असं तुम्हाला दिसेल की मी लहान असताना तुला सपोर्ट केला आणि तुला त्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे, कारण आता ती तुझी टीम आहे. आणि गुलशन हा उंचीने कमी आहे तरी सुद्धा त्याच्या आईनं प्रयत्न करून त्याला त्याच्या करिअरमध्ये त्याला पुढे जाण्यासाठी मदत केली वगैरे. आणि तीच आता गुलशनवर वेळ आल्या ती कुणासाठी तर प्रयत्न करणं आणि कुणासाठी तर एफर्ट्स घेणं, अशा पद्धतीची गोष्ट काही सीन मधून आमिर खान यांच्या आईकडून आमिर खान यांना सांगितली जाते असं तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर एक दुसरा सब प्लॉट मूवीत असा आहे की आमिर खान आणि जेनेलिया हे नवरा बायको आहेत, परंतु ते वेगळे राहत आहेत. आणि त्याचं कारण असं आहे, जेनेलियाला आई बनायचं आहे आणि गुलशनला वडील बनण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि त्याच्यासाठी काही पास्ट मधली कारण आहेत. असे 2-3 सब प्लॉट आहेत की लहानपणी एखादी गोष्ट आपल्यासोबत होऊन जाते आणि त्याचा ट्रॉमा आपण घेऊन आयुष्यभर जगत असतो, किंवा एखाद्या गोष्टीची भीती आपल्या आयुष्यभर सोबत राहते. तर ही गोष्ट गुलशन बरोबर पण झाली आणि ती स्पेशल लेवल जी मुलं आहेत त्याच्यापैकी एका कॅरेक्टर बरोबर सुद्धा सेम गोष्ट झाली. आणि मग ते कसं त्याला ओव्हरकम केली जाते हे तुम्हाला मूवीमध्ये पाहायला भेटेल. आणि मग नंतर जेव्हा शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत ते त्या मुलांबद्दल जेव्हा सांगतात त्यांच्या काही गोष्टी, ती मुलं कशी राहतात, कुठे काम करतात वगैरे या गोष्टी, तेव्हा गुलशनला त्या मुलांमध्ये थोडंसं इंटरेस्ट यायला सुरू होतो वगैरे वगैरे. नंतर तो त्यांचं ट्रेनिंग कंटिन्यू करतो. अशा प्रकारची गोष्ट एकंदरीत आहे. आता मला असं वाटलं की ही जी मूवी आहे ती रिमेक आहे स्पॅनिश मूवीची. युरोपमध्ये आणखीन एक त्याचा रिमेक झाला होता 2023 मध्ये आणि सितारे जमीन पर हा त्याचा दुसरा रिमेक आहे, इंडियन रिमेक. आता काय आहे, मला असं वाटतं की ही सामाजिक व्यवस्था जी आहे युरोपची आपली, ह्याच्यात थोडासा फरक आहे. आपला समाज वेगळा आहे, त्यांचा समाज वेगळा आहे. त्यामुळे जेव्हा स्पेशली एबल्ड लोकांबद्दल आपण विचार करतो ना, तेव्हा आपल्याला सुरुवातीला काही फक्त चॅलेंजेस आणि त्यांना येणारे प्रॉब्लेम, त्यांच्या पॅरेंट्सना येणारे प्रॉब्लेम याचाच आपण विचार करतो. कारण मी तर माझ्या आजूबाजूला जे काही स्पेशली एबल्ड अडल्ट आहेत त्यांच्याकडे जेव्हा बघतो, त्यांच्या पेरेंट्स कडे जेव्हा बघतो, तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या पेरेंट्सना इतर लोक, त्यांचे रिलेटिव्ह किंवा इतर काही लोक, सगळेच नाहीत पण काही लोक असं ट्रीट करतात की त्या पेरेंट्सनेच काहीतरी खूप मोठा गुन्हा केलाय म्हणून ते मूल तसं जन्माला आले. त्या पेरेंट्सना वेगवेगळ्या पद्धतीनं अपमान केला जातो, त्यांना दोष दिला जातो, विनाकारणच दोष दिला जातो. ऍक्च्युली ही मेडिकल कंडिशनमुळे ते स्पेशल एबल्ड चाइल्डचा जन्म होतो. परंतु मला असं वाटतं की या मूवीमध्ये ना ती गोष्ट टाळली गेली. ती कदाचित सामाजिक व्यवस्थेमुळे असेल, तिकडं तशी व्यवस्था नसेल किंवा तिकडची लोक त्यांचा एक्सेप्टन्स वेगळा असेल किंवा त्या पॅरेंट्सना ट्रीट करण्याची त्यांचं काहीतरी वेगळी सिंपती असेल वगैरे वगैरे. आपल्याकडे सगळी लोक वाईट आहेत असं म्हणत नाही मी. काही लोक त्या स्पेशल एबल्ड जे ऍडल्ट्स आहेत त्यांना व्यवस्थित ट्रीट करतात, त्यांच्या आई वडिलांना व्यवस्थित ट्रीट करतात, त्यांना दोष देत नाहीत, त्यांना आधार देतात, त्यांना सुद्धा थोडंसं नॉर्मल फील व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न करतात आपली लोक. पण काही असतातच जे त्या मुलांना सुद्धा वेगळ्या रीती ट्रीट करतात आणि त्या पेरेंट्सना सुद्धा वेगळ्या रीती ट्रीट करतात. त्यामुळे त्यांना कुठल्या फंक्शन मध्ये जाता येत नाही, म्हणजे त्यांना खूप लिमिटेशन्स त्यांच्या समोर येतात. आणि मला असं वाटतं की त्या ज्या 2 मूवीज आहेत, ओरिजिनल आणि त्यानंतरचा रिमेक, त्या मूवीमध्ये त्या गोष्टी दाखवल्या नसतील, कारण तिकडं त्या नसतील गोष्टी. परंतु मला असं वाटतं जेव्हा ह्याचा रिमेक झाला तेव्हा कदाचित ह्या गोष्टी दाखवता आल्या असत्या की त्यांच्या पेरेंट्सना कशा प्रकारे त्रास दिला जातो किंवा त्रास होतो, किंवा त्यांना जेव्हा ती मुलं वयात येतात तेव्हा वेगळेच प्रॉब्लेम या पेरेंट्सच्या समोर उभे राहतात. तुम्ही रवी जाधव यांचा कच्चा लिंबू हा मूवी जर पाहिला असेल मराठीतला, तर तुम्हाला ते समजून जाईल की किती भयानक लेवलचे प्रॉब्लेम असतात.
पण मला हे देखील वाटते की तर ते जर दाखवलं असतं मूवीमध्ये की त्या पॅरेंट्सना किती प्रॉब्लेम्स येतात, किती अडचणी येतात, तर कदाचित असं झालं असतं की ऑडियन्स म्हणून आपण सगळ्यांनी सिंपती दिली असती त्या कॅरेक्टरला, त्या स्पेशल एबल्ड चाइल्डला, त्यांच्या पॅरेंट्सना. आणि मूव्ही मेकर्सचा असा निर्णय होता की आम्हाला सिंपती नको आहे, आम्हाला ह्या मुलांना तुम्ही नॉर्मल ट्रीट करा, हे कन्वे करायचं, हे आम्हाला सांगायचंय. त्यामुळं कुठंतरी सिंपती निर्माण न होता ही मुलं आपल्यातलीच आहेत आणि सबका अपना अपना नॉर्मल होत आहे ही सांगण्याची त्यांचा जो प्रयत्न आहे, त्यामुळे कदाचित ती गोष्ट त्यांनी काढून टाकली. त्यांची वर्क लाईफ त्यांनी दाखवली. स्पेशली एबल्ड मुलं सुद्धा काम करतात आणि कशा पद्धतीने काम करतात आणि तिथं त्यांना जे काही थोडेफार प्रॉब्लेम येतात ना, ते त्यांनी सांगितलेत. परंतु त्यांचे खूपच म्हणजे प्रॉब्लेम खूपच असतात, परंतु ते सगळे सांगितलेले नाहीत त्यांनी आणि हा जाणून घेतलेला चॉईस आहे असं मला वाटतं. सितारे जमीन पर ही आमिर खान यांच्या फिल्मोग्राफीतली बेस्ट मूवी आहे का, तर मला तसं वाटत नाही. थ्री इडियट्स, पीके आणि इतर ज्या मूवीज जर तुम्ही पाहिल्या तर त्यापेक्षा ही त्या लेवलची आहे किंवा तितकंच प्रयत्न मला वाटला नाही. हे पहा कसं आहे, आपण एखाद्या ऍक्टरचा जेव्हा फॅन असतो ना, तेव्हा काय होतं, आपण त्याच्या मूवीतल्या सगळ्याच निगेटिव्ह गोष्टी किंवा जे काही एक दोन निगेटिव्ह गोष्टी जर असतील तर त्या जाणून बुजून किंवा अजाणतेपणे निग्लेक्ट करत असतो. पण मूवी समीक्षक म्हणून मला तसं करून करता येणार नाही. त्यामुळे काही आमिर खानच्या फॅन्सना जर ही गोष्ट पटली नसेल तर इट्स ओके. काय आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी पटतील अशातली गोष्ट नाही. परंतु मला असं वाटतं की सितारे जमीन परचं याचं म्युझिक आणि तारे जमीन परचं म्युझिक कम्पेअर केलं तर सितारे जमीन परचं म्युझिक तुम्हाला इतकं इम्प्रेसिव्ह वाटणार नाही. बीजीएम ठीक आहे, काही सीन मध्ये तुमच्या डोळ्यातून पाणी येतं बीजीएम मुळे. आणि स्पेशली एबल्ड जे काही अडल्ट्स आहेत त्या मूवी मधले, त्यांचं सगळ्यांचं काम छान आहे, अतिशय उत्कृष्ट काम केले. म्हणजे तुम्ही जी अपेक्षा घेऊन जाल चित्रपट पाहायला, तुमच्या अपेक्षेपेक्षा छान काम त्यांनी केले. आमिर खान, जेनिलिया किंवा आमिर खान यांच्या आईचा रोल ज्यांनी केलाय त्यांचं काम चांगलं आहे. आमिर खान यांच्या घरात एक कुक आहे, ब्रिजेंद्र काला असं त्या ऍक्टरचं नाव आहे. त्यांचे सीन सेकंड हाफ मध्ये आहेत आणि एक सिक्वेन्स आहे जेव्हा आमिर खान यांची आई आणि त्यांचा कुक हा एक हॉटेलमध्ये आमिर खान यांना सापडतो आणि त्यानंतर एक दोन सीन आहेत. ते सीन कॉमेडी निर्माण करतात का, तर हो, कॉमेडी निर्माण करतात. परंतु मला असं वाटतं की ते जे कुक आहेत त्यांचं फर्स्ट हाफ मध्ये सुद्धा आणखीन काही सीन असायला पाहिजे होते, कारण ते चांगले ऍक्टर आहेत आणि त्यांना जर स्क्रीन टाइम आणखीन जास्त मिळाला असता तर बोर झाला नसता मूवी. पण ठीक आहे, एकंदरीतच मला असं वाटतं की सगळ्या ऍक्टरनी चांगलं काम केलंय. खूप काही असा ऍक्शन पट नसल्यामुळे सिनेमॅटोग्राफीला किंवा यांना खूप चॅलेंजिंग काही गोष्टी नव्हत्या, परंतु सिनेमॅटोग्राफी चांगले, काही घरातले सीन आहे तिथं लाईट सुद्धा चांगल्या प्रकारे युज केली गेली. जरी तुम्हाला असं वाटत असेल की ही स्पोर्ट मूवी आहे, स्पोर्ट फिल्म आहे, तर तसं काही नाही. मूवीमध्ये बास्केटबॉल आणि बास्केटबॉल टुर्नामेंट ही त्यांना जी गोष्ट सांगायची, जो कंटेंट त्यांना किंवा जी गोष्ट तुम्हाला कन्वे करायची ती गोष्ट कन्वे करण्यासाठी फक्त प्लॉट म्हणून वापरली गेली. जर तुम्ही आमिर खान यांचे फॅन असाल आणि जर तुम्हाला सामाजिक संदेश देणाऱ्या मूवी आवडत असतील, ज्या मूवीमध्ये आयटम सॉंग्स वगैरे नाहीत आणि तुम्हाला कमी कपड्यातल्या मुली वगैरे पाहणं स्क्रीनवर तुम्हाला आवडत नसेल, ती गोष्ट वाईट वाटत असेल आणि अशा पद्धतीच्या मूवी जर तुम्हाला पाहायला आवडत असेल, ज्या सामाजिक संदेश देतील, ज्या काहीतरी सांगू पाहतील, तुम्हाला डिसेंट आहेत, फॅमिली बरोबर पाहता येण्यासारखे आहेत, तर तुम्हाला ही मूवी नक्कीच आवडणार आहे. आणि जर तुम्ही कम्पेअर केलं थ्री इडियट आणि पीके वगैरे इतर फिल्म बरोबर, तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की ही मूवी थोडीशी कुठं तर कमी तुम्हाला वाटू शकते. परंतु एक प्रत्येक मूवी इंडिव्हिज्युअली वेगळी असते, कम्पेअर करणं पण मला असं वाटतं की तसं बरोबर नाही. पण ठीक आहे, हा होता सितारे जमीन पर या मूवीचा रिव्ह्यू. थोडंसं गडबडीत मी प्रवासात असल्यामुळे हे सगळं मला व्यवस्थित करता आलेलं नाही, परंतु ठीक आहे. मी कुबेर या मूवीचा रिव्ह्यू सुद्धा करणार आहे. चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.